नमस्कार मित्रांनो, आम्ही पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो आहोत एक नवीन गोष्ट घेऊन. आजच्या गोष्टीचं नाव काय आहे बाबा? बाबा यागा द फ्लाइंग विच. विच म्हणजे काय सारंग, त्यांना जरा सांग. कोण? चेटकीण. तुम्ही कधी चेटकिणीच्या गोष्टी ऐकल्यात का? आज आम्ही तुम्हाला एका चेटकिणीची गोष्ट सांगणार आहोत. चेटकीण म्हणजे तिला जादू करायला येते. आणि ती भयंकर असते बरं का. काही चेटकिणी मी ऐकलेत लहान मुलांना पण खाऊन टाकतात. त्यातलीच ही एक चेटकीण आहे. तर बाबा यागा द फ्लाइंग विच ही एक रशियन कथा आहे आणि ही कथा सुद्धा माझ्याकडे असलेल्या एका उस्बॉर्ना पब्लिकेशनच्या नाही माहिती मला. मंत्र्यासाठी ही गोष्ट लिहिली होती बाबांनी सांगितलं. हो, मला नाही माहिती. ही एक रशियन परिकथा आहे आणि ही उस्बॉर्ना नावाच्या एका इलस्ट्रेटेड स्टोरीज फ्रॉम अराउंड द वर्ल्ड म्हणजे जगभरातल्या गोष्टी ह्या पुस्तकामध्ये आहे. तर आपण सुरू करूया गोष्टीला. वन्स अपॉन अ टाइम इन अ फार ऑफ लँड. खूप वर्षांपूर्वी एका दूरवरच्या राज्यामध्ये अ लिटिल गर्ल नेम ताशा lived with her father on the edge of a forest. तर एक लहान मुलगी तिच्या बाबांबरोबर जंगला किनारी असलेल्या जंगलाच्या कडेवर असलेल्या एका गावामध्ये राहत असत. Her mother had died when Tasha was very young. तिची आई बाबा हो ना, माहित नाही, बघूया आपण. तिची आई ताशा लहान असतानाच वारली होती. Before she died, she gave her daughter a tiny doll. सारंग, तिची आई देवाघरी जाण्याआधी की नाही तिने ताशाला एक छोटीशी बाहुली देऊन गेली होती. ती कीप हर सेफ इन युअर पॉकेट. तिला तू जपून तुझ्या पॉकेटमध्ये ठेव. आईने सांगितलं. कोणाला दाखवू नको सांगितलं होतं. जादू ही होती ना म्हणून. There's no other doll like her in the world. ह्या बाहुली सारखी अजून कुठचीही बाहुली नाही जगामध्ये. If you are ever in danger, तू जर कधी धोक्यात असशील, wait until you are alone. एकटं असेपर्यंत वाट बघ. म्हणजे तू जेव्हा एकटी असशील, then give the doll food and water. त्या बाहुलीला तू थोडंसं खायला दे आणि पाणी पाज. She will help you. ती तुझी मदत करेल. A few years later, Tasha's father married again. काही वर्षांनंतर ताशाच्या बाबांनी पुन्हा विवाह केला. A new wife for me and a new mother for Tasha, he thought. त्याला त्याच्या छोट्या मुलीसाठी एक आई म्हणून आई हवी आहे सारंग. म्हणून त्यांनी विवाह केला होता पुन्हा. ताशाला आई मिळेल ह्या आशेने. बट हिज न्यू वाईफ हॅड अदर आयडियाज. पण त्याच्या नवीन बायकोला काही चांगल्या कल्पना नव्हत्या. तिचं मन काही खूप चांगलं नव्हतं. नवीन आई, तिची सावत्र आई. She waited until Tasha's father had to go on a long journey. तिने वाट बघितली. एकदा ताशाचे बाबा कधी एकदाचे बाहेर जात आहेत, विदेशी जात आहेत. Then she called for Tasha. नंतर तिने ताशाला बोलावून घेतलं. I want you to go to Baba Yaga's hut in the forest. तिने सांगितलं की तू बाबा यागाच्या झोपडीत जा. She could ask her for a needle and thread. बाबा यागाकडनं एक सुई आणि दोरा घेऊन ये. काय हो, तिने पाठवलं तिला. ती दुष्ट होती. ती काही फार चांगली नव्हती तिची सावत्राई. ऑफ यू गो. बट बाबा यागा इज अ विच. तिने सांगितलं आता जा तू. पण बाबा यागा तर एक चेटकीण आहे. ही म्हणाली. ताशा म्हणाली. ताशा sat on the doorstep and took her doll from her pocket. ताशा दरवाजाच्या उंबरठ्यावर बसली आणि हळूच तिने तिच्या पॉकेटमधनं
त्यात बाहुलीला बाहेर काढलं. शी गेव हर अ लिटल पीस ऑफ ब्रेड अँड अ सीप ऑफ वॉटर. तिने तिला एक पावाचा तुकडा आणि एक घोट पाणी पाजलं. द लिटल डॉल एट. त्या लहान बाहुलीने चक्क खाल्लं ते खाणं. द लिटल डॉल ड्रँक. तिने पाणीही प्यायलं. देन हर आईज lit up like fireflies. आणि नंतर अगदी काजव्याप्रमाणे तिचे डोळे लकलकायला लागले. हर आर्म्स मूव्ड. हो, लुकलुकते डोळे होते आणि त्याच्यातून चक्क काजव्यांसारखा प्रकाश येऊ लागला. हर आर्म्स मूव्ड. तिचे खांदेही हलले. अँड सो डिड हर लेग्स. शी वॉज अलाइव्ह. तिचे पायही हालचाल करू लागले. ती जिवंत झाली होती सारंग. आता बघूया काय होतं. लिटिल डॉल हेल्प सेड ताशा. बाहुली माझी मदत कर. स्टेप मदर इज सेंडिंग मी टू द विचेस हट. कोण आहे? ताशाचं घर आहे ते. बघ, तिने सांगितलं माझी सावत्र आई मला की नाही त्या चेटकिणीच्या घरी पाठवते. शी गॉबल्स अप चिल्ड्रन ॲज इफ दे वर चिकन्स. ती तर लहान मुलांना सारं खाऊन टाकते जणू काही लहान मुलं कोंबड्याच आहेत. व्हॉट शॅल आय डू? मी काय करू? डू नॉट फिअर सेड द लिटल डॉल. आय प्रोटेक्ट यू. आय मे बी स्मॉल बट आय एम पॉवरफुल. त्या लहान बाहुलीने काय म्हटलं सांग सारं? घाबरू नकोस. मी तुझी रक्षा करेन. मी रक्षण करणार तुझं. मी जरी छोटी असले तरी मी खूप ताकदवान आहे. टेक सम ब्रेड फॉर बाबा यागाज डॉग अँड सम हॅम फॉर बाबा यागाज कॅट. बाबा यागाच्या कुत्र्यासाठी थोडासा पावाचा तुकडा घेऊन जा आणि बाबा यागाच्या मांजरीसाठी काय घेऊन जायला सांगितलं? चिकन घेऊन जायला सांगितलं. हॅम म्हणजे चिकन. सो ताशा पॅक द हॅम अँड ब्रेड. ताशाने काय केलं सारं? ब्रेड आणि हॅम पॅक केला अँड सेट आउट थ्रू द डीप डार्क फॉरेस्ट. आणि ती निघाली जंगलाच्या रस्त्याने. सून अ वाईल्ड wind began to blow. एकदम सोसाट्याचा वारा सुरू झाला. द ट्रीज क्रिक्ड. झाडातून आवाज यायला लागला. देअर ब्रांचेस ग्रोन. करामक्रूम व्हायला लागले त्यांच्या झाडांच्या फांद्या. ताशा लुक्ड अप. ताशाने लगेच वरती पाहिलं. अँड सॉ बाबा यागा झूमिंग थ्रू द फॉरेस्ट इन अ फ्लाइंग पॉट. बाबा यागा येते ते तिला दिसलं. एका मोठ्या उखळीत बसून येत होती ती. सारंग बघ. शी पुश्ड हरसेल्फ अलॉंग विथ अ वुडन स्पून. उखळीत बसून एका हातामध्ये तिच्या काय होतं? एक मोठा लाकडाचा चमचा होता. आणि चमच्याने ती ढकलत होती अशी करून. अँड वाईप्ड अवे हर ट्रॅक्स विथ अ लॉंग वुडन ब्रूम. लाकडाची एक झाडूही होती. जाता जाता ती एका हाताने चमच्याने ढकलत होती आणि दुसऱ्या हाताने झाडूने सगळं साफ करत चालली होती. ताशा फॉलोड हर टू अ स्ट्रेंज लिटिल हट. ताशा तिच्या मागोमाग गेली आणि कुठे जाऊन पोचली? एका वेगळ्याच झोपडीकडे येऊन पोचली ती. इट twirled around on chickens legs. तिला तर कोंबडीचे पाय होते आणि ती कोंबडीच्या पायांनी अशी करत होती. and winked at Tasha with its window like eyes. म्हणजे खिडकीप्रमाणे तिचे डोळे होते जणू काही त्या घराला. आणि त्या डोळ्यांनी ती ताशाकडे बघून एक डोळा बंद करून बघायला लागली. बाबा यागा stood in front of her hut and sang. बाबा यागा त्या झोपडी पुढे येऊन उभी राहिली आणि तिने गाणं म्हटलं. Magic hut, turn around, bend your legs and touch the ground. हे माझ्या जादुई झोपडी, काय कर? गोल फिर आणि पाय दुमडून खाली बस जमिनीवर.
The magic hut spun on its bony legs and replied. ती जादुई झोपडी चक्क गिरकी घेऊ लागली आणि काय केलं आणि तिने उत्तरही दिलं. I can dance, I can see a little girl in front of me. मी नाच करू शकते, मी बघू शकते. एक लहान मुलगी माझ्या समोर उभी आहे. कोण आहे? कोण असते ती मुलगी? ताशा. कोण आहे बघू तर. Ha 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 ha, cried Baba Yaga, turning on Tasha. बघितलं तिने मागे वळून असं. What have we here? कोण आहे बरं इकडे? Please, said Tasha, my stepmother sent me for a needle and thread. माझ्यावर कृपा कर. माझ्या सावत्र आईने तुझ्याकडे सुई दोरा आणायला पाठवलंय. बाबा यागा स्माइल्ड अ ड्रेडफुल स्माइल. बाबा यागा अगदी खिदळून हसली. हर माउथ वॉज फुल ऑफ आयर्न टीथ. तिचे दात कसे होते? तोंडाच्या आतमध्ये जे दात होते ते चक्क लोखंडी दात होते. हर हेअर वॉज ग्रीसी. असे सगळे ग्रीसी केस होते. हर हँड्स वर वॉटी. पुळ्या असलेले हात होते तिचे. हर नोज रिच डाऊन पास्ट हर चीन. अगदी हनुवटीच्या खालीपर्यंत आलेलं असं तिचं नाक. असं तिचं भयानक रूप होतं. आय कॅन फाइंड यू अ नीडल अँड थ्रेड, क्रोक्ड बाबा यागा. बाबा यागा म्हणाली तिच्या आवाजात, मी तुझ्यासाठी सुई आणि दोरा देते. बट फर्स्ट यू मस्ट स्वीप माय हट. पण पहिलं तू माझी झोपडी नीट झाडून घे. मग काय झालं? शी टर्न्ड अराउंड अँड कॉल्ड फॉर अ मेड. ती वळली आणि तिने तिच्या एक दासी होती तिच्याकडे. त्या दासीला हाक मारली तिने. मेक मी अ नाईस बिग फायर. माझ्यासाठी जरा एक मोठी आग तयार कर. शी ऑर्डर्ड. आय एम गोइंग टू ईट दॅट लिटल गर्ल फॉर लंच. मी त्या मुलीला दुपारी जेवणाला खाऊन टाकणार आहे. शी विल टेस्ट डिलिशियस. तिने विचार केला, ती खूप टेस्टी असणार. मग काय होतं सारंग? But Tasha had overheard Baba Yaga talking to her maid. ताशाने सगळं बोलणं ऐकलं होतं. ती दासीला जे जे सांगत होती ते. Inside the hut she began to sob. झोपडीच्या आत बसून ती रडू लागली. I don't want to be eaten, she cried. मला नाही जायचंय बाबा यागाच्या पोटात. Then give me that ham, said a skinny black cat. Meow. मला तुझ्याकडचा चिकन दे, म्हणाली. अँड आय विल हेल्प यू. मी तुझी मदत करेन. इट इट ऑल. तिने लगेच सगळं देऊन टाकलं बाबा यागाच्या मांजरीला, तिच्याकडे असलेलं. नाव रन अवे एज फास्ट एज यू कॅन, पट द कॅट. मग ती मांजर म्हणाली, तुला जेवढं जोरात जाता येईल तेवढं जोरात धाव. बाबा यागा विल सून बी आफ्टर यू इन हर फ्लाइंग पॉट. बाबा यागा लगेचच तुझ्या पाठी उखळीमध्ये बसून येईल. बट फर्स्ट टेक दिस. पण त्याआधी तू पहिलं हे घे. तिने तिला काय दिलं बघा. द कॅट पॉइंटेड इट्स पॉ टू अ गोल्डन कोम अँड मिरर लाईंग ऑन द फ्लोर. त्या मांजरीने तिला एक सोनेरी रंगाची एक फणी आणि एक आरसा दिला. When you hear Baba Yaga coming, throw down this magic mirror, it told her. ती मांजर म्हणाली, जेव्हा तुला ऐकू येईल की बाबा यागा येते तुझ्या आपल्या मागोमाग, त्यावेळेला तू हा पहिला आरसा टाकायचा तिच्या समोर जमिनीवर. इफ शी कीप्स ऑन कमिंग, थ्रो डाऊन द मॅजिक कोम. जर ती परत येत असेल तुझा पाठलाग करत, तर तू लगेच ती गोल्डन फणी जी मी तुला दिली आहे, सोनेरी फणी, ती टाक. Tasha took the mirror and comb and ran outside. तिने दोन्ही वस्तू घेतल्या आणि तिने पळ काढला. Where Baba Yaga's big black dog was waiting. बाबा यागाचा कुत्रा तिथे वाट बघतच होता तिची.
It snarled, it growled. त्याने खूप भुंकला तो तिच्यावर. It ran up to Tasha and showed its sharp teeth. ताशाकडे तो धावत धावत गेला आणि त्याचे भयानक असे दात तिला दाखवले. And Tasha threw it the bread. आणि ताशाने त्या कुत्र्याला तिने बरोबर आणलेला पावाचा तुकडा दिला. The dog sniffed the bread eagerly. लगेचच तो त्या ब्रेडचा वास घेतला त्याने आणि खाऊन टाकलं. Keep running म्हणाला तो. जा धावत जा, लवकर जा. त्या कुत्र्याने पण तिला सल्ला दिला. Back came Baba Yaga. बाबा यागा परत आली घरी. Are you sweeping, little girl? तू झाडू मारतेस ना का मुली? तिने आवाज दिला. Her belly rumbling with excitement. तिचं पोट एकदम पोटात कावळे ओरडत होते तिच्या. Yes, I am sweeping. Hissed the cat. तिची मांजर जोरात म्याऊ करून तिला सांगितलं की हो मी झाडू मारते. बाबा यागा लिफ्ट इनटू द हट. ती लगेच उडी मारून त्या हट मध्ये गेली, लगेच झोपडीत गेली. Where's the girl? She screamed at her cat. तिने लगेच तिला विचारलं मांजरीला, काय ग कुठे आहे? मुलगी कुठे गेली? Why did you help her? तू तिची मदत का केलीस? त्या मांजरीला विचारलं. I have served you for a long time. ती मांजर म्हणते मी तुझी इतकी वर्ष सेवा करत आले आहे. But you have never given me food. पण तू आजपर्यंत मला काहीही खायला दिलं नाहीस. That girl gave me ham to eat. त्या मुलीने मला चिकन दिलं, मला कोंबडी दिली खायला, कोंबडीचा तुकडा दिला. In a fury, Baba Yaga raced out to her dog. अगदी एकदम रागावून रागाच्या भरात ती तिच्या कुत्र्याकडे गेली धावत धावत. You let her go. तू कसं काय तिला जाऊ दिलास? Why didn't you stop her? तू तिला थांबवलं का नाहीस? She shouted. तर कुत्रा काय म्हणतो बघा. I have served you for a long time. मी तुझी किती वर्ष सेवा करत आलोय. कुत्र्यानी तेच उत्तर दिलं. But you have never given me food. पण तू मला कधी एकदा खायलाही दिलं नाहीस. That girl gave me bread to eat. त्या मुलीने मला ब्रेडचा तुकडा दिला, पावाचा तुकडा दिला खायला. बाबा यागा gnashed her iron teeth. तिने अगदी दात आहेत ते एकमेकांवरती असे घासले. She didn't wait a moment longer. ती अगदी थांबली नाही. But jumped into her pot. तिने लगेच उखळीमध्ये उडी घेतली. She pushed off with a wooden spoon. लाकडाच्या चमच्याने ती अगदी ढकलू लागली ते. And she zoomed into the air, sweeping away her tracks with her long wooden broom. आणि चमच्याच्या ह्याच्याने ती ढकलत जाऊ लागली आणि तिचा रस्ता तिच्या हातात असलेल्या लाकडी झाडूने साफ करत जाऊ लागली. काय होतं बघूया आता. थम 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 went the spoon. Swish 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 went the broom. चमचाही अगदी थम 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 करून चाललाय आणि स्विश स्विश करत तिची ती झाडू चाललीये. बाबा यागा's coming, cried the little doll. तिच्या ताशाच्या पॉकेट मधल्या असलेल्या बाहुलीने तिला इशारा केला की बाबा यागा येतेय. ताशा threw down the mirror. लगेचच ताशाने तिच्याकडे असलेला तो आरसा फेकून दिला. It touched the ground and exploded into a wide rushing river. जसा खालती तो टेकला आरसा तेवढ्यात त्याच्यातून एक मोठी नदी वाहू लागली. पाणी आलं अगदी चक्क त्याच्यातून. Curses, curses, cried Baba Yaga. शाप आहे हा मला. She bent her bony body. बेडूक मामा आहे. She bent her bony body and drank and drank and drank. लगेचच ती अशी झुकली आणि बाबा यागा ते सगळं नदीचं पाणी पिऊ लागली. Then once again Tasha heard the thumping spoon and the swishing broom. परत एकदा नदीचं तिने पूर्ण पाणी पिऊन टाकलं होतं आणि आता पुन्हा ताशाला त्या चमच्याचा आणि त्या झाडूचा आवाज येऊ लागला. बाबा यागा's coming, cried the little doll. त्या लगेच बाहुलीने पुन्हा इशारा दिला. बाबा यागा येते. सो ताशा threw down the comb. तिने तिच्याकडची असलेली फणी पण टाकली. A huge mountain sprang up behind her. ताशाच्या मागे मोठे डोंगर, मोठे पर्वत उभे राहिले.
कर्सेस कर्सेस क्राईड बाबा यागा. ती म्हणाली हा पण मला एक शाप आहे. अँड बिगॅन टू चिव थ्रू द माउंटन. आणि ती चक्क पर्वताला दाताने चावू लागली. काय होणार मग सारंग आता? काय होणार चावल्यावर? सांगते ना. दात पडणार आहेत तिचे, बघूया. बट हर आयर्न टीथ वर रस्टी फ्रॉम ड्रिंकिंग द वाईट रशिंग रिव्हर. काय झालेलं त्याच्या लोखंडी दातांना सारंग? पडले. का पडले ते गंजले होते. ते लोखंडाचे दात होते. आणि तिने एवढं सगळं ते पाणी प्यायलं, त्या पाण्यामुळे तिचे ते सगळे लोखंडाचे दात गंजून गेले. त्यांना गंज पकडला. आणि ती पर्वत चावत असताना ते सगळे काय होणार? 1 by 1 हर आयर्न टीथ स्नॅप्ड. पडू लागले तिचे सगळे लोखंडी दात. कर्सेस क्राईड बाबा यागा. शाप आहे मला. आय विल हॅव टू गो बॅक. नो लिटिल गर्ल्स फॉर लंच टुडे. मला आता परत जावं लागणार आहे. आज मला लंचला कुठचीही मुलगी मिळणार नाही खायला. विथ अ थंब 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 अँड अ स्विश 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 बाबा यागा स्पेड बॅक टू हर मॅजिक हट. आणि ती पुन्हा तिच्या जादुई झोपडीकडे. जादुई झोपडी होती ती. ही होती ना चेटकीण. मग तिला जादू करता यायची सारंग. मग तिथे ती पुन्हा गेली तिच्या झोपडीकडे निराश होऊन. ताशा डिडंट स्टॉप रनिंग अंटिल शी रीच्ड होम. ताशा धावायचं काही थांबली नाही. ती घरी पोचली सारंग. हर फादर रश्ड आउट टू मीट हर. तिचे बाबा पुन्हा आले होते, घरी आले होते परत. आणि बाबा तिला लगेच भेटायला जातात आणि विचारतात, वेअर हॅव यू बीन? ही आस्क्ड. त्याने विचारलं, कुठे होतेस तू? मग ती सगळं सांगते काय झालं होतं ते. स्टेप मदर सेंट मी टू बाबा यागाज हट, gasped Tasha, and the witch tried to eat me. बाबा यागाच्या झोपडीकडे पाठवलं होतं मला सावत्राईने. आणि त्या चेटकिणीने मला चक्क खायचा प्रयत्न केला. कळलं? Then it's time your stepmother left. आता वेळ झाली आहे की तुझ्या सावत्र आईने आत्ताच्या आत्ता घराबाहेर जायचं, said her father, आणि threw her out of the house. आणि तिला घराबाहेर काढून टाकलं. शी वॉज नेव्हर सीन अगेन. आणि ती पुन्हा कधी आली नाही. मग ताशा आणि तिचे बाबा, ताशाची सावत्राई कधी पुन्हा आली नाही. ती असं वाईट वागली होती ताशाशी. मग ताशा आणि तिचे बाबा अगदी छान एकत्र राहू लागले. हो सांगणार. ओके, तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुम्हाला अशीच गोष्ट ऐकवत राहू. आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट कुठची ऐकायची असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये लिहून सांगा. आम्ही तुम्हाला ती गोष्ट नक्की ऐकवू. सारंगला सुद्धा एक नवीन गोष्ट मग ऐकायला मिळेल त्यानिमित्ताने. आणि जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर हो आणि त्यांना दाखव बघू. सारंगने त्याच्या पुस्तकावर एक स्टिकर लावलाय जिराफचा. आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांना सांग, सारंग लवकर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की आम्हाला कमेंट्समधनं कळवा. बाय, गुड नाईट. बाय कर, तुला सांगते बाय कर त्यांना. बाय, गुड नाईट.